हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कंचन पाटील केपी ब्लॉग. तर मी आता रेडी झाली आहे, पण रेडी कशासाठी झाली आहे तर मी जात आहे आता ताजमहल. आणि माझ्यासोबत कोण आहे तर माझी फ्रेंड श्रुती. तर आता आम्ही चाललो आहे ताजमहल आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो आणि दाखवतो की ताजमहल किती सुंदर आहे. मी पण नाही पाहिलंय, आम्ही पण पाहू आणि सोबत तुम्हाला पण फिरू. बाय बाय. टेस्ट कर कसं वाटते मला सांग. कशी टेस्ट आहे? चांगला छान टेस्ट आहे. कधीतरी टेस्ट करून घेऊ. कर कर छान टेस्ट लागत आहे. आग्रा स्पेशल छोटा टरबूज. आता आमचं मन असं करते घे चाट. ते कुछ तो भी दिखा मुझे. पाणीपुरी पहिले फिरतो नंतर पाणीपुरी खाऊ. आम्ही पाणीपुरी म्हटलं म्हणजे आम्हाला काय माहिती तसं काय होते काय नाही. माहिती असं खूप क्रेविंग्स येऊन जातात. आम्ही चला, खूप येऊ, दोघे येऊ. खूप मूडी आहोत. खाण्याच्या foodie बाबतीत. आहोत. म्हणजे Moody with foodie. फुडी आम्ही विचार करतो की आम्ही Diet डायटिंग करावं, पण आमच्यानी होत नाही. सो सॉरी गाईज. आम्ही 10 रुपयाचा आहे ना. या आजी 5 रुपयात विकतात. म्हणजे याच्यानंतर कधी आलो तर शूज कव्हर जे आहे कितीला घ्यायचे? 5 वाले घ्यायचे. 10 वाले बिलकुल नका घेऊ. आम्ही फिटलो, तुम्ही नका फिटू. यानंतर मी गेले तिकीट काढायला तिकीट काउंटरवरती. इथं 2 प्रकारचे तिकीट अवेलेबल असतात. एक कॉमन तिकीट जी 45 वगैरे रुपयाला असते आणि एक दुसरी आहे जी 250 रुपयाला असते. एंटर झालो आहे गेटच्या आतमध्ये. पुन्हा चेकिंग वेकिंग झाली नाही का? एवढ्याशा चेकिंग साठी आपल्याला रांग फक्त माझ्यामुळं. आणि हो, मी आता सजेस्ट करते की तुम्ही इथं येताना काहीच सोबत आणू नका, ना खायचं ना प्यायचं, कारण की इथं अलाऊ काहीच नाहीये. चॉकलेट्स पण सर्व. तर हे आहे ताजमहलची एंट्रन्स. या बिल्डिंगमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण ताजमहल अशा डोळ्यासमोर दिसते सुंदर. इथं एंटर झालं, इतकं सुंदर वाटत होतं ते. अक्षरशः आम्ही मेस्मरायझिंग झालो आहे या व्ह्यूला पाहून आणि इथं येऊन खूप छान वाटत होतं आम्हाला. इतकं सुंदर वाटत, किती शांतता वाटत. बाहेरून पूर्ण ताजमहल फिरलो आणि त्यानंतर आता आम्ही आतमध्ये जात आहे. इथं मुमताजची कबर आहे, जिच्यासाठी हे सर्व बनवलेलं होतं. आणि याच्या आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला शू कवर घालावं लागते. 5 रुपयांनी एक आजी होती बिचारी, तिला जाऊन घेतलं असतं ना, घेतलं असतं. हा चप्पलही म्हणत असेल मला. सॉक्स मिळाले पहिल्यांदा. मला थोडे मोठे झाले, बट इट्स ओके. मोठेच असतात ना ते. माझा पाय खूप छोटा आहे. मोठेच असतात ते. चलो रेडी. We are ready to go inside the ताजमहल. खाली आता आमची एंट्री या तिकीट मध्ये. याच्यात पण 2 मला या व्हाईट बिल्डिंगच्या आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला 250 वाले तिकीट काढायला लागेल. त्याच्याशिवाय इथं एंट्री नाही राहणार आहे. आणि जर तुम्ही 50 वाली काढली तर फक्त तुम्ही बाहेर फिरू शकता, आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही 250 रुपयाची काढली. हम तुम्हारे साथ है. फायनली आतमध्ये चाललेलो आहे आम्ही. खूप एक्साइटेड आहे बघण्यासाठी की नेमकं. तर आतमध्ये गेल्यावर व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, म्हणून मी जास्त काही शूट करू शकली नाही. हे जे सर्व तुम्हाला वॉल दिसत आहे, या वॉलला जर तुम्ही
लाईट किंवा टॉर्च मारला तर त्यांचा कलर चेंज होतो सर. रेड, पिंक, ऑरेंज असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिसतात. आणि ताजमहलचा सुद्धा कलर चेंज होतो हा. तर बॅक साईडने आल्यानंतर इथे छान अशी यमुना नदी दिसते. पूर्ण या ताजमहलच्या बाजूनी पूर्ण ही नदी गेली. इतकी सुंदर दिसते, निळी निळी. आम्ही तू गोष्टी करत आहोत की आपल्यासाठी कधी कधी बनन का असं महल, ताजमहल. पण हे आपल्या नशिबात नाही आहे. इतकं प्रॉपर्टीवाला तर सध्या तर कोणीच नाही जितकं सुंदर बंगला बांधू शकाल. तर आम्ही आमच्या छोट्या घरातून खुश राहू आम्ही असा विचार केला आणि खूप आम्ही जोक वगैरे केले आणि खूप छान असं एन्जॉय केला आम्ही. ताजमहल फिरून झाल्यानंतर आम्ही खूप तहानलेलो होतो तर आम्ही पाणी प्यायला आलो. पण मला काही समजत नव्हते याच्यातून पाणी कसं प्यावं. पण श्रुतीला ते जमत होतं म्हणून मी श्रुतीला म्हटलं मला शिकव पाणी पिणं कसं प्यायचं याच्यातनं. तर पाणी तर पित होतो आम्ही, पण आम्हाला खूपच जास्त हसा येत होतं पाणी पिताना. आम्ही खूपच तर आता झाला आमचं पूर्ण ताजमहल फिरून. आता आम्ही मस्त बसलेलो आहे शांततेत. आता असं वाटतं इथं अर्धा एक तास मस्त छान बसावं, मस्त गोष्टी करावं. त्यानंतर मग घरी जाऊ. घरी नाही, रूमवर जाऊ, हॉटेलवर जाऊ. मी बोलू नाही शकत आता काय बोलून काय नाही. इतकं सुंदर आहे आणि असं वाटतं इथे की फक्त थांबावं, मस्त एन्जॉय करावं. पण हा व्लॉग खूप लंबा होऊन जाईल म्हणून मी हा व्लॉग इथंच एंड करते. आणि तुम्ही नेक्स्ट व्लॉगसाठी तयार राहा. नेक्स्ट व्लॉगमध्ये जागा पण खूप सुंदर आहे आणि आम्ही ते लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्लॉग मी या छान व्ह्यूनी खतम करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.